गिरणा व मन्याड या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं आणि बगळादेवी या ग्रामदेवतेच्या कृपाप्रसादाने पावन झालेलं जळगाव जिल्ह्यातील कृषीप्रधान व सधन गाव म्हणजे सायगाव बगळी. याच गावातील सौ शांताबाई पांडुरंग व श्री पांडुरंग महादू शिरोडे हे वारकरी परंपरा असलेले सात्विक दाम्पत्य. पंढरपूरच्या पांडुरंगावर नितांत श्रद्धा असलेले हे पांडुरंग गावातील लोकांना स्वखर्चाने पंढरपूरला नेत आणि विशेष म्हणजे पंढरपूर धर्मशाळेचे भूमिपूजन त्यांच्याच शुभहस्ते झाले होते. याच दाम्पत्याच्या पोटी दिनांक 29 ऑक्टोबर 1948 रोजी हिरालाल तथा चंदन तात्या यांचा जन्म झाला. तात्यांना 4 बंधू आणि 1 बहीण. ज्येष्ठ बंधू कैलासवासी भाऊ तथा रामदास पांडुरंग शिरोडे, कैलासवासी दादा तथा एकनाथ पांडुरंग शिरोडे, कैलासवासी आप्पा तथा विठ्ठल पांडुरंग शिरोडे, कैलासवासी नाना तथा वामन पांडुरंग शिरोडे व बहीण शारदा सुभाष कोठावदे अंमळनेर. कष्ट आणि सचोटीने शेती व व्यापार करणारा हा शिरोडे परिवार. त्या काळी 11वी पर्यंतचे शिक्षण घेतलेले तात्या काळ्या आईशी एकरूप होत जवळपास 250 एकर असलेल्या आपल्या वडिलोपार्जित शेतीकडे वळले. सकाळी लवकर उठत स्नान आटोपून देवपूजा, हरिपाठ व माळ जप झाल्यानंतर तात्या शेतीकडे रवाना होत. ऊस, केळी आणि ज्वारीचे विक्रमी उत्पन्न काढणारे तात्या शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करत. तात्यांनी 1 एकरमध्ये थोडे थाडके नाही तर 92 टन एवढे विक्रमी ऊसाचे उत्पन्न घेतले आहे. आधुनिकतेची कास धरत तात्यांनी शेती कसली म्हणूनच सायगावमध्ये पहिला ट्रॅक्टर व पहिला ट्रक आणण्याचा मान तात्यांना जातो. आपला मुलगा आता उत्तम शेती आणि व्यापार करतो हे लक्षात आल्यानंतर तात्यांचे आईवडील व ज्येष्ठ बंधूंनी तात्यांचा विवाह करण्याचे ठरविले आणि चाळीसगाव तालुक्यातील कळमडू या गावातील श्री शंकर दगडू कोठावदे व सौ इंदुबाई शंकर कोठावदे या दाम्पत्याची कन्या इंदिरा यांच्याबरोबर तात्या दिनांक 25 जून 1967 रोजी विवाहबद्ध झाले. कोठावदे परिवाराची ही सात्विक कन्या शिरोडे परिवारात अगदी समरसून गेली. जणू चंदन तात्यांची सान बनून त्यांनी शिरोडे परिवारात मायेचा ओलावा ठेवत नात्यांचा सुगंध अविरतपणे दरवळत ठेवला. इकडे तात्यांचे शेतीतले नवनवीन प्रयोग सुरू होते. त्यांनी स्वतः काही बियाणे सुद्धा विकसित केली होती. ठिबक सिंचन, मळणी यंत्र अशी आधुनिकता ते शेतीत आणत होते. संसाराच्या वेलीला हळूहळू फुलं लागतात आणि सगळं आयुष्य सुगंधी होऊन जातं. शिरोडे दाम्पत्याचे अगदी तसे झाले. सुमती, पूनम आणि मेघा या 3 कन्यांच्या आगमनाने तात्यांचे घर आनंदाने भरून गेले. शिरोडे परिवारातल्या ह्या 3 मुली जणू भावना, गोडवा आणि प्रामाणिकता यांच्या प्रतीक होत्या. लेक झाडाची पालवी, लेक हाडाचे चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटे. मुली मोठ्या होत होत्या. मुलींनी आपल्या आईला मदत करत त्यांच्या जबाबदारीचे ओझे कमी केले. मुलगा मुलगी हा भेदभाव न बाळगणाऱ्या तात्यांनी आपल्या 3 मुलींना शिक्षणासाठी खानदेशमधील उत्तम शिक्षण मिळत असलेल्या अंमळनेर येथे पाठवले. त्या काळी सायगाव येथील मुली 10वी नंतर शिक्षण बंद करत, कारण पुढील शिक्षणासाठी त्यांना बाहेरगावी जावे लागत असे. परंतु तात्यांनी ही प्रथा मोडीत काढून शिक्षणाची कवाडे उघडत आपल्या मुलींपासून जणू एक शैक्षणिक क्रांती करत त्यांना उच्च शिक्षित केले. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने केवळ शेती आणि व्यापार हा विचार न करता त्यांनी देशहितासाठी कार्यरत असणाऱ्या व जीवनाला शिस्त लावणाऱ्या जनसंघाच्या शाखेत प्रवेश घेतला आणि त्यातले सर्व गुण त्यांनी अंगीकारले. तात्यांना कमालीची शिस्त लागली. शिस्त आणि वेळ त्यांनी आयुष्यभर पाळली. शाखेचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत कैलासवासी लालकृष्ण अडवाणी, कैलासवासी प्रमोद महाजन, श्री नितीनजी गडकरी या मान्यवरांनी तात्यांच्या घरी जात त्यांची
सदिच्छा भेट घेतली होती. दरम्यानच्या काळात तिन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण झाले होते. तात्यांनी एका पाठोपाठ तिन्ही मुलींचे लग्न सोहळे अगदी थाटामाटात पार पाडले. मोठी मुलगी सुमती या नाशिक येथील कैलासवासी भटोपंत धोंडू वाणी यांचे चिरंजीव श्री राजेंद्र नाकवे यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले आहेत. द्वितीय कन्या पूनम या अमळनेर येथील कैलासवासी सुभाष बंडू कोठावदे यांचे चिरंजीव श्री उमेश कोठावदे यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले आहेत. सर्वात लहान कन्या मेघा या कळवण येथील श्री निंबा नरहर कोठावदे यांचे चिरंजीव श्री श्याम कोठावदे यांच्या पत्नी आहेत. तात्यांसाठी हे तिन्ही जावई म्हणजे अगदी मुलांसारखे. मुलगा नसल्याची उणीव तिघा जावयांनीही कधी या दाम्पत्याला भासू दिली नाही. मयुरी, महिका या नाती, नातसून आरती, तर मोहित, तेजस, साईश व पियुष ही नातवंड. नात जावई श्री सुमित मालपुरे आणि काव्या ही गोडपंती. या नातवंडांबरोबर तात्या अगदी रमून जात. त्यांची विचारपूस करत, त्यांची काळजी घेत आणि त्यांना वेळोवेळी सूचनाही देत. तात्यांची ही उच्च शिक्षित व तात्यांवर मनापासून प्रेम करणारी नातवंड. तसं बघितलं तर तात्यांची सर्व भावंडे मिळून तात्यांना चक्क 74 नातनातू आहेत. तात्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. आपल्या गावी त्यांनी वाचनालयाला अनेक पुस्तके दान केली होती. वाचनामुळे तात्या लहान गावात असून सुद्धा विचारांचा मोठेपणा त्यांच्या अंगी होता. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या तात्यांच्या घरी त्र्यंबकेश्वर, पैठण आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्या मुक्कामाला असत. वारकरी संप्रदायाचे श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक व संत वाङ्मयाचे अभ्यासक कैलासवासी सोनोपंत तथा दांडेकर मामा आणि प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण कैलासवासी बाबा महाराज सातारकर या महान विभूतींचे तात्यांच्या घरी वास्तव्य राहिले आहे. काय ते पवित्र आणि मंगलमय वातावरण असेल नाही. तात्यांच्या घरी गणपती उत्सव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत असे. 10 दिवस कीर्तन, वारकरी मंडळीत जेवण, आप्तेष्टांची रेलचेल, सर्वत्र अगदी प्रसन्न वातावरण असे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातल्या लोकांशी तात्यांचे ऋणानुबंध होते. तात्या म्हणजे स्पष्ट वक्ते आणि परखड. त्यामागचा निर्मळ व स्वच्छ हेतू समजल्यावर समोरच्या व्यक्तीचा त्यांच्याबद्दलचा विश्वास व आदर अधिक वाढे. तात्यांना कधीच नैराश्य आले नाही. किंबहुना अनेक लोकांना ते मोटिवेट करत, त्यांना नैराश्यातून बाहेर काढत. समोरच्या व्यक्तीत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद त्यांच्यात होती. तात्यांचा लोकसंग्रह अफाट होता. स्मरणशक्ती ही तेवढीच तल्लख. एखाद्या व्यक्तीला एकदा भेटल्यानंतर ते त्याला कधीच विसरत नसत. भाच्यासोबत मुलीचा विवाह, नवरा मुलगा मिरवणुकीतून मंडपात येण्याआधी जेवण सुरू करणे, समाजातील अशा सुधारित क्रांतीचे जनकही तात्याच होय. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून वाया जात असलेल्या पाण्याला अडवून त्यांनी आपल्या गावी अर्थात सायगाव येथे लोकसहभागातून एक बंधारा बांधला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आली. तो बंधारा आजही तात्यांच्या नावाने अर्थात चंदन बंधारा म्हणून ओळखला जातो. सायगाव येथील पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला होता. आपल्या शेतीतील शेतमजुरांची ते आपल्या कुटुंब सदस्यांप्रमाणेच काळजी घेत, त्यांना सर्वतोपरी मदत करत. पावसामुळे सायगावचा इतर गावांची संपर्क तुटे, म्हणून सायगावकडून पिलखोडकडे जाणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी तात्या सदैव अग्रेसर राहत. पूर्ण झालेल्या पुलाचे ते साक्षीदार होते. 2010 पासून तात्या पुणे येथे वास्तव्य करीत होते. आयुष्यातील 60 वर्षांचा सक्रिय कालखंड आपल्या गावी काढल्यानंतर सुद्धा पुण्यात आल्यावर आपल्या बोलक्या स्वभावाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. पुणे येथील त्यांच्या घराजवळ असलेल्या साई मंदिराची तात्या अतिशय छान पद्धतीने देखभाल करत. मंदिरात लागणारे पूजा अर्चेचे सामान, फुलहार यांची सगळी व्यवस्था ते बघायचे. हिरालाल तथा चंदन तात्यांचा आर्थिक व्यवहार अतिशय काटेकोर होता.
ते सर्व हिशोबाची नोंद आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवत. त्यामुळे त्यांचा कुणाबरोबरही कधीच आर्थिक वाद झाला नाही. तात्या अतिशय खवय्ये होते आणि तेवढेच दुसऱ्याला खाऊ घालणे त्यांना खूप आवडत असे. घरी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी न जेवता कधीच परत पाठवले नाही. तात्यांना अन्न वाया घालवणे कधीच आवडत नसे. तात्यांनी 1968 व 2012 या दोन्ही वर्षी म्हणजे 2 वेळा चारधाम यात्रा पूर्ण केल्या व गंगापूजन सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. अमळनेर येथील संत श्री सकाराम महाराज यांच्या गादीची परंपरा चालवणारे परमपूज्य प्रसाद महाराजांना तात्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले होते. दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी त्यांची बायपास सर्जरी झाली होती. तात्यांना यापूर्वी तसे शारीरिक दुखणे काहीही नव्हते. ते व्यवस्थित बरे होऊन घरी पण आले होते. परंतु साधारण महिनाभरातच त्यांना थोडा त्रास जाणवू लागला. दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी त्यांना रुग्णालयात पुन्हा ॲडमिट करण्यात आले आणि केवळ 6 दिवसात म्हणजे दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी पहाटे 5:30 वयाच्या 77व्या वर्षी तात्यांनी आपला निरोप घेतला. पांडुरंगाच्या पोटी जन्मलेला हा हिरा आपल्या सर्वांच्या आयुष्याला चंदनासारखा सुगंध देत राहील. तात्या, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सगळ्यांना तुमचा चंदन स्पर्श सुगंधित करत राहील. आपणास विनम्र आदरांजली. चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग, चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग, मुकेपणाज माझा आळवी अभंग, आळवी अभंग, मुकेपणाज माझा आळवी अभंग, आळवी अभंग, झिजविला देह सारा उगाळीला जन्म, सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म, झिजविला देह सारा उगाळीला जन्म, सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म, नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग, नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग, मुकेपणाज माझा आळवी अभंग, आळवी अभंग, मुकेपणाज माझा आळवी अभंग.